पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री वाघेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सरोली बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे कला वाणिज्य विज्ञान व व्यवसाय शिक्षण विभाग आमच्या विद्यालयात संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा समारंभाची ही ध्वनिचित्रफीत। गुरुपौर्णिमा किंवा महर्षी व्यास पौर्णिमा हे आषाढ शुद्ध पौर्णिमेला साजरी केले जाते। नमस्कार, माझे नाव धनश्री शिंदे, मी आता 10वी अ मध्ये शिकत आहे। सर्वप्रथम सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज आपण येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र सण साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। दूर करतो तसा शिक्षक हे विद्यार्थ्यांमधल्या अवगुणांना दूर करतात। आज गुरुपौर्णिमा हा दिवस आपण इथे साजरी करत आहोत, परंतु मी तुमच्या समोर इथे पुस्तकातली पाठ केलेली व्याख्या बोलायला आले नाही, तर मी त्या हातांना नमन करायला आलेले आहे, ज्यांनी आपल्याला पडताना सावरलं आणि चालताना नवी दिशा दाखवली। आजचा दिवस फक्त टाळ्या वाजवून घरी जाण्यासाठी नाही, तर त्या गुरुदेवांच्या चरणी त्या गुरुदेवांना नमन करण्याचा दिवस आहे। लहान मूल जसा मातीचा गोळा असतो, अशा देवाची मूर्ती नसते, तसं आपण या ठिकाणी सगळ्यांनी आकार घेतलेला आहे आणि त्या आकारातून आपण पुढे वाटचाल करत आहोत। हा मंत्र जो आहे तो मंत्र आपल्याला या गुरूंनीच दिलेला आहे। आणि त्यांनी सुंदर असं भाषणे दिली ते सर्व पाचीच्या पाचीमुळे मला वाटतं हे पोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि निश्चितच पाचही मुलं आज 5 होती। मला वाटतं पुढच्या कार्यक्रमाला या 5ची 15 झाल्याशिवाय राहणार नाही, कारण विद्यार्थी मित्र आपण नेहमी काय करतो तर अनुकरणातून शिकत असतो।
गुरुनी आपल्याला वारसा दिला हा जो वारसा आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिला हा वारसा आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा वारसा ज्या वेळेला तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवाल ना त्याच वेळेला मला वाटतं आपल्याला जे काय करायचे ते सगळं साध्य होऊ शकतं अन्यथा साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे माझं असं मत आहे की आता इथं जवळजवळ 2000 विद्यार्थी आहेत आपल्याकडे. त्या 2000 मध्ये दुपार शिक्षक पाहिजे तर 1500-1600 विद्यार्थी आहेत. अशी वेळ यायला पाहिजे का या सर्व विद्यार्थ्यांनी म्हटलं पाहिजे की सर आमचा नंबर कधी येणार. आम्हाला सुद्धा बोलायचंय कारण तुमच्यासारखे तेही शाळेत येतात त्यांना शिकवणारे शिक्षक सगळे आम्हीच आहोत. त्याची क्षमता किती आहे त्यामुळे जोपर्यंत आपण ते बारकाईने घेत नाही जोपर्यंत आपण ते बारकाईने खात नाही तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळू शकणार नाही. त्यांनी आपल्या भाषणातून विचाराचे सामर्थ्य काय आहे याचे उदाहरण आम्हाला दाखवून दिले. या मार्गदर्शक शब्दासाठी दिलों में यूं रौनक सी छाती रहेगी, हवाएं तराने सुनाती रहेगी, यारो तभी तो ये महफिल सजेगी, बड़े जोर से तो तालियां जब बजेगी. आपल्या सरांसाठी एक साथ 3 ताल्या सुरू कर. सोहळ्याला या पूजा करूयात आता सांगता शब्द नको पाठ अंगणाला आपले मनापासून आभार.